नमस्कार. टॉपर्स अकॅडमीच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय स्वप्नीलजी पाटील, आदरणीय श्रीकांतजी लिपाने, आदरणीय रोहितजी बेलदरे, आदरणीय सूरजजी खटावकर, त्याचबरोबर शैलाजीजी होरे, योगेश्री कोकरे, राहुलजी मैसाळे, उमेशजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वरजी पाटील, स्वप्नीलजी जोशी आणि जवळ या ठिकाणी माझ्यासमोर बसलेल्या माझ्या छोट्या मित्र आणि मैत्रिणींनो, टॉपर्स अकॅडमीच्या या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये वर्षभरामध्ये विविध उपक्रम आपण जे केले त्याचा बक्षीस समारंभ होत असताना आपल्या माध्यमातून काही नाट्यकला देखील या ठिकाणी सादर होणार आहेत. यासाठी देखील माझ्या आपणाला मनपूर्वक शुभेच्छा. यामध्ये 9वी 10वी 11वी 12वी हे सगळे विद्यार्थी आणि या विद्यार्थी दशेमधील आपलं आयुष्य, मला कल्पना आहे तुमच्या वयाचं असताना आम्ही देखील शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे आले की आम्हाला प्रश्न पडायचा की आता पाहुणे किती वेळ बोलणार. म्हणून सुरुवातीपासून आम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात करायचो, जेणेकरून पाहुण्यांना वाटवा लवकर भाषण संपवावं. तुमच्या टाळ्या वाजण्याच्या अगोदर मी माझं भाषण थांबवणार आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नात्याने काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरते. शहरी भाग, ग्रामीण भाग, वाड्या वस्त्या, आदिवासी पाड्यांपर्यंत जात खऱ्या अर्थानं महिलांचे प्रश्न सोडवणं आणि त्यावरती काम करणं ही माझी भूमिका. राज्य महिला आयोग हे दिवाणी न्यायालय आहे आणि एका न्यायालयाची न्यायाधीश या निमित्ताने मी काम करते. एका संविधानिक पदावरती काम करत असताना तुमच्या प्रश्नांची जाणीव मला आहे. सर्वाधिक काम विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या युवक युवती विद्यार्थींवरती आम्ही करतो. समाजामध्ये वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सायबर सुरक्षेचा उपक्रम आम्ही आमच्या माध्यमातून राबवतो. हल्ली विद्यार्थ्यांच्या एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट आहे. आम्हाला जाणीव आहे, आम्ही ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल नव्हता. श्रीकांतदादा आपल्या वेळेस मोबाईलचं फारसं युग नव्हतं. जिल्हा परिषदेची शाळा होती. मी रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी. आम्ही देखील ज्या संस्थेमध्ये शिकले, 11वी 12वी सायन्समधून केलं, BCS केलं, MPSCच्या परीक्षा दिल्या, HR स्पेशल सब्जेक्ट घेऊन मी MBA सिम्बायोसिस कॉलेजला नंतर केलं आणि हे राजकारण सुरू झालं. सांगायचं तात्पर्य, आजच्या या युगामध्ये तुम्ही जेव्हा शिक्षण घेताय तेव्हा शिक्षण घेत असताना आपल्या हातामध्ये असलेल्या माध्यमातून तुमची फसवणूक झाली तर 1091 आणि 1098 हा विद्यार्थ्यांसाठी असलेला टोल फ्री क्रमांक आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून जरी काम करत असेल तरी आम्ही पुरुषांच्या विरोधात नाही किंवा पुरुषांची तक्रार घेणार नाही असं बिलकुल होत नाही. 1091 आणि 1098 या टोल फ्री क्रमांकावरती आपण जर संपर्क केला तर आपल्याला मदत मिळू शकते. आपण शाळेत जाता, कॉलेजमध्ये जाता, कॉलेज कॅम्पसमध्ये असेल, बाहेर प्रवासाला कुठेही गेलात आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की हे वातावरण असुरक्षित आहे, कोणीतरी मला त्रास देत आहे, कोणीतरी माझी छेड काढते आहे आणि त्या व्यक्तीमुळे मला त्रास होत असेल, कुठं अस्वस्थता निर्माण होते, असुरक्षितता निर्माण होते, 112 क्रमांकावरती फोन करून आपण आपली तक्रार नोंदवू शकता. 155 209 हा माझा राज्य महिला आयोगाचा क्रमांक आहे. आपण या नंबरवरती संपर्क करून आपली तक्रार मांडू शकता. कुठेही पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. आत्ताही तुम्ही जिथे बसलाय तिथून 1091 डायल केला तर तो नंबर कंट्रोलला जातो. कंट्रोलवरून तुम्हाला परत कॉल येतो की तुमचं ठिकाण काय, तुमची अडचण काय. तुम्ही जर सांगितलं की मी ज्या ठिकाणी आहे तिथं मला असुरक्षित वाटतंय, मला पोलिसांची मदत हवी, 5 ते 7 मिनिटापर्यंत तुम्ही जिथं असाल तिथं पोलीस यंत्रणा पोहोचली जाते आणि हे महाराष्ट्र पोलीस तुमच्यासाठी काम करत असतं. हे सांगण्यापाठीमागचा उद्देश खरं तर दुनिया फेसबुकची आहे, इंस्टा ट्विटरची आहे. यामध्ये नाश्त्याला बसलं की बर्गर खायला बसलं की बर्गरचा फोटो आधी काढून तो स्टेटसला ठेवायची दुनिया आहे. यामध्ये खाल्ले किती याच्यापेक्षा दाखवतोय किती ह्याला फार महत्त्व आहे. अशा पद्धतीच्या दुनियादारीमध्ये खरं जगत असताना आपल्याला साध्य काय करायचं हे थोडंसं आम्ही आता बाजूलाच ठेवलेलं आहे. तुम्ही गुगलच्या माध्यमातून पाहिलं असेल तर तुम्ही जिथं जिथं फिरता हे कदाचित तुमच्या लक्षात नसेल, इतकं त्या गुगलला तुमच्याबद्दल माहीत असतं. कोणत्याही प्रोफाईलला फोटो पोस्ट करत असताना आपल्याबरोबर असलेलं फ्रेंड सर्कल, नातेवाईक, मित्रपरिवार, फॅमिली यांचे फोटो आपण सातत्याने पोस्ट करत असता. याचा वापर वेगळ्या पद्धतीने मीडियामध्ये केला जातो. माझी तुम्हाला विनंती आहे, अजून दुनिया छोटी आहे तुमची, तुम्हाला फार आयुष्य जगायचं आहे. चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून घडू नये ही सदिच्छा व्यक्त करत असताना
फेसबुकला कोणतेही पोस्ट करत असताना, इन्स्टाला फोटो पोस्ट करत असताना घरातले आणि वैयक्तिक फोटो पोस्ट करू नका. त्याची माहिती इतर ठिकाणी घेतली जाते आणि त्याचा चुकीचा वापर केला जातो. त्याचा त्रास आपल्या सगळ्यांना होत असतो. या शैक्षणिक आयुष्यामध्ये जगत असताना 11वी 12वी नंतर पुढच्या करिअरच्या वाटा तुमच्यासाठी आहेत. या करिअरच्या वाटा निवडत असताना आपल्याला ज्या रस्त्याने जायचे त्याच्याकडे प्रामाणिकपणे काम करण्याची जिद्द तुमच्यामध्ये असेल तर यश तुमचंच आहे. अनेक वेळा यश अपयश येत राहील. 4 मार्क कमी पडले, एखादा पेपर गेला म्हणून हारून जाऊ नका. 4 मार्कावरून किंवा एखाद्या पेपरमध्ये फेल झालं म्हणून आयुष्याची गुणवत्ता कधीच ठरत नाही. जर तसं असतं तर क्रिकेटच्या मैदानावरचा सचिन तेंडुलकर कधी घडलाच नसता, अंतराळात जाणारा राकेश शर्माही घडला नसता आणि तबलावादक जाकीर हुसेन सुद्धा घडले नसते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवरून अभ्यासावरून गुणवत्ता ठरत नाही. आपण अभ्यासामध्ये कमी आहे, मार्क कमी पडलेत असं बिलकुल समजू नका. आयुष्यामध्ये संघर्ष येतील, अपयश येतील, अनेक वेळा खिन्नता वाटेल, नैराश्य येईल, पण तिथूनच लढण्याची जिद्द सुरू करा. आज खरं तर पालक नाही आहेत. मला असं वाटतं की आत्ता विद्यार्थ्यांना काही सांगण्यापेक्षा पालकांनाच फार गोष्टी सांगण्याची गरज आहे. संवाद कुठेतरी हरवला आहे. आमच्या संवादाच्या वाटा कुठेतरी बंद झालेत. पूर्वी आई रागवली की आजीच्या कुशीत शिरता यायचं, बाबा ओरडले की आजोबांच्या पाठीमागे लपता यायचं. हल्ली तसं होत नाही. आता आम्ही विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतो. आमचे सगळे दरवाजे बंद आहेत. आमच्याकडे मोबाईल आणि रिमोट हे 2च शस्त्र आहेत ज्याच्यावर आम्ही संवाद साधत असतो आणि तो आभासी आहे. म्हणून चांगल्या पद्धतीचा एक संवाद सगळ्यांच्या माध्यमातून घडावा. पालकांना मला म्हणजे आता शिक्षकांनाच विनंती करायची की पालकांशी संवाद साधा, की जास्तीत जास्त या विद्यार्थ्यांशी बोलावं. आईवडिलांचा जर विद्यार्थ्यांशी म्हणजे पाल्याशी संवाद असेल तर इतर ठिकाणी कोणत्याही पद्धतीची अस्वस्थता जाणवत असेल तर ती कमी करता येईल. म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, या अकॅडमीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं यश संपादन करत असताना आपल्याला जितकं काही चांगलं यश घेता येईल त्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जातोय. त्यांना देखील माझ्या मनापूर्वक शुभेच्छा. या सगळ्या वर्षभराच्या कामगिरीमध्ये चांगल्या पद्धतीचं नैपुण्य मिळवत असताना केवळ शैक्षणिक आयुष्यच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी झळकावेत आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यासाठी देखील माझ्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. शेवटी तू चलना भी सीख, तू दौड़ना भी सीख. तू चलना भी सीख, तू दौड़ना भी सीख. एक दिन तू उड़ना भी सीखेगा. उड़ान ले आसमां में ऐसी जहाँ से तुझे सारी दुनिया देखेगी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझा स्वतःचाच 6 वाजता कार्यक्रम आहे. मी दरवर्षी विधवा महिला भगिनींसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम करते. खरं तर 2008 पासून मी हा उपक्रम महाराष्ट्रात राबवते आणि आपल्या घरामध्ये तुम्हाला माहीत असेल, आई असेल, आजी, काकू, मावशी कोणी असेल, विधवा म्हणून असेल तर त्यांना समाजामध्ये एक वेगळी वागणूक दिली जाते. त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. पण राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नात्याने मी महाराष्ट्र शासनाला शिफारस केली, पतीच्या निधनानंतर या माऊलीच्या नावापुढे विधवा हा शब्द जो लावला होता तो कायमचा काढून टाकावा आणि तिच्या नावापुढे पूर्णांगिनी हा शब्द लावावा आणि तिला एक सन्मानाचं जगणं आयुष्यभर द्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि मला खात्री आहे मी जोपर्यंत आयोगाचे अध्यक्ष आहे तोपर्यंत सरकारकडून ही शिफारस शासकीय दृष्ट्या मंजूर करून घेईल आणि विधवा हा शब्द कायमचा आपल्या शासकीय कामकाजातून काढून कुंकवाचा म्हणून आम्ही तो प्रयत्न या माध्यमातून करतोय. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची, मला माहीत नाही तुमच्यातले किती मला फॉलो करत असतील, नसतील पण कोणी करत, पण तरीसुद्धा मी गेल्या 2 दिवसापूर्वी ट्विटरला माझं एक ट्विट केलेलं आहे. मस्कत, ओमान आणि दुबईमध्ये पुण्याच्या 2 मुली होत्या ज्यांची फसवणूक झाली होती आणि म्हणून त्यांना एजंटच्या माध्यमातून मस्कतमध्ये घेऊन गेले होते. खरं तर प्रेमाचं आमिष, कामाचं आमिष आणि या माध्यमातून मुलींची मोठ्या प्रमाणात फसवणूक होती. 3 दिवसापूर्वी गेले 3 महिन्यापासून आम्ही त्या मुलींसाठी प्रयत्न करत होतो. दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर मुली किंवा महिला गेल्यानंतर त्यांची अवस्था अतिशय बिकट होते. त्यांचे डॉक्युमेंट्स काढून घेतले जातात, शारीरिक अत्याचार केले जातात आणि नको असलेल्या व्यवसायामध्ये त्यांना कामाला लावलं जातं. हे सगळा पाठपुरावा करत असताना त्यांच्याकडचे मोबाईल काढून घेतले जातात. त्याच्यामुळे आम्हाला या मुलींचे लोकेशन ट्रेस करणं फार अवघड होऊन जातं. आमच्यासाठी फार म्हणजे युद्धपातळीवरची लढाई असते. तरीसुद्धा आपण अशा मुलींचं लोकेशन ट्रेस करून आत्तापर्यंत राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही 25 मुली आणि महिला पुण्यात घेऊन आलो आहे. परवा मी 2 मुलींना परत एकदा मस्कतमधून देशात परत आणलं आहे. एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आणि इंडिया एम्बॅसी यांच्याशी सातत्याने संपर्क करत या 2 मुली देशात परवा परत आल्या. काल त्या महाराष्ट्रात परत आलेत. मला या पाठीमागं सांगण्याची भूमिका एकच आहे की प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका. खरं काय खोटं काय हे समजलं पाहिजे.
या जगामध्ये तुमची दिशाभूल होत असेल, फसवणूक होत असेल तर वेळी सतर्क व्हा. आपण कमी वेळामध्ये कमी वयामध्ये सज्ञान होत आहे, पण सर्वाधिक मुलींची फसवणूक होण्याची संख्या मुंबई, नागपूर, पुणे आणि ठाण्यामध्ये आहे. दुर्दैवाने विद्येच्या माहेरघरामध्ये असलेल्या पुण्यामध्ये मुलींची देखील मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी केली जाते आणि फसवणूक केली जाते. त्याच्यामुळे याबाबत आपण सावध राहावं, ही या पाठीमागची तळमळ आहे. पुन्हा एकदा या आपल्या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते. आयोजक आणि संयोजक यांची परवानगी घेऊन माझ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आपण मला परवानगी द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.